नाथ बाबा आपल्याला काय सांगतात नक्की बघा. जो इराद्याने पक्का असतो मन त्यालाच द्यावं, जो चेहऱ्याने नाही तर मनाने सुंदर असतो. स्पष्ट बोलणारा माणूस एका चांगल्या काट्यासारखा असतो. थोड्या वेळासाठी वेदना देतो पण आयुष्यभर चुकीच्या मार्गापासून वाचवतो. जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केलं तर तुम्ही समजूतदार आहात. दुसऱ्यांदा माफ केलं तर तुमचं मन खूप मोठं आहे. पण तिसऱ्यांदा त्याच चुकीसाठी माफ केलं तर जीवन तुम्हाला मोठा धडा शिकवणार आहे. जीवनातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे वर्तमान. एकदा वेळ निघून गेली तर संपूर्ण जगाची संपत्ती दिली तरी ती परत विकत घेता येत नाही. आपले विचारच आपल्याला घडवतात. म्हणून शब्दावर तर आपल्या विचारावरती लक्ष द्या, कारण विचार कधीच मरत नाहीत. जसं पृथ्वीवर ऋतू बदलत राहतात तसंच जीवनात सुख दुःख येत जातात. पण जो नाथ बाबावरती विश्वास ठेवतो तो अंधारातही प्रकाश शोधतो. खूप हसणारा आणि बोलणारा माणूस अचानक शांत झाला तर समजून घ्या तो आतून खूप तुटलेला आहे. कधीही स्वतःवर गर्व करू नका, कारण दगड सुद्धा जड झाल्यावर पाण्यात बुडून जातो. जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर विश्वास ठेवा तो तुम्ही मागितण्यापेक्षा जास्त देण्यासाठी आहे. हा कठीण काळही निघून जाईल, फक्त थोडा संयम ठेवा. जेव्हा आनंद कायम राहिला नाही तर दुःखाची काय औकात आहे. जेव्हा आई त्रासात असेल तेव्हा जास्त वाद घालू नका. फक्त डोळे बंद करा आणि नाथ बाबाचं नाव घ्या. बुद्धीने पैसा कमवता येतो पण पैशाने बुद्धी विकत घेता येत नाही. जोपर्यंत तुम्ही इतरांसाठी जगता तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही आवडता. पण ज्या दिवशी स्वतःसाठी विचार करता त्या दिवशी जग तुमच्यावरती टीका करायला लागतं. जीवनाचा अनुभव सांगतो, छोटा माणूस मोठ्या प्रसंगी कामाला येतो आणि मोठा माणूस छोट्या गोष्टीवरती आपली औकात दाखवतो. एखाद्या माणसाला त्याची रागाच्या वेळी ओळखा, कारण त्यावेळी त्याचा खरा स्वभाव दिसतो. चूक प्रत्येकाकडून होते पण चूक सुधारते तोच माणूस जो नात्याची किंमत जाणतो. राग वाईट असतो पण जेथे गरज आहे तेथे राग दाखवणंही आवश्यक असतं. नाहीतर चुकीचा माणूस आपली चूक कधीच समजून देत नाही. अनुभव सांगतो, एका माणसावर पूर्ण विश्वास ठेवून बघा, तोच माणूस तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवू देऊ नये हा धडा शिकवतो. विश्वास हा एक धाग्यासारखा असतो, एकदा तुटला तर पुन्हा जोडला जाऊ शकतो पण गाठ कायम राहते. माफीचे हकदार चूक करणारे असतात, चालाकी करणारे नाहीत. जर आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणी सोबत असो किंवा नसो तुम्हाला फरक पडू नये. रात्र जितकी काळी असते तारे तितके जास्त चमकतात आणि दुःख जितकं खोल असतं देव तितकाच जवळ असतो. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीच दुर्लक्ष करू नका, कारण एक दिवस जाणवेल दगड गोळा करताना तुम्ही हिराच गमावला. जर तुम्ही योग्य असाल तर रागवण्याची गरज नाही आणि जर चुकीचे असाल तर रागवण्याचा अधिकार नाही. संघर्षामुळेच जीवन घडते, म्हणून संघर्षाला घाबरू नका, त्याच्याशी लढायला शिका. एकदा झोप मोडली तर चालेल पण स्वप्न कधीच मोडू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तर तुमच्यात माणुसकी नसेल तर सगळ्यात व्यर्थ आहे. जे करायचं आहे ते स्वतः करा. वेळेच्या भरोश्यावरती बसलात तर वेळही फसवू शकते. कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाचे स्मरण करा आणि स्वतःला विचारा, मी जे करणार आहे ते देवाला मान्य होईल का? जर कोणाचं भलं करू शकत असाल तर वाईटही करू नका. जर सन्मान देऊ शकत नसाल तर कोणाचा अपमानही करू नका. तुम्ही ज्याची जितकी काळजी कराल तितकाच त्रास होईल आणि ज्या दिवशी लोकांची काळजी करणं सोडाल त्या दिवशी लोक तुम्हाला त्रास देणं सोडतील. समजूतदार माणूस कधी सुडाची भावना ठेवत नाही, कारण त्याला माहिती असतं देव योग्य वेळी सगळ्यांचा हिशेब करतो. संगतीचे विशेष काळजी घ्या, कारण चांगले विचार चांगल्या लोकांच्या सहवासातूनच येतात. किंवा शांत राहा किंवा असे शब्द बोला जे शांततेपेक्षा जास्त मौल्यवान असू शकतात.
फूल कितीही सुंदर असलं तरी त्याची ओळख सुगंधाने होते आणि माणूस कितीही मोठा असला तरी त्याची किंमत त्याच्या गुणांनीच होते. आता एक छोटीशी गोष्ट ऐका. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा देवावरती खूप विश्वास होता. एक दिवस गावात प्रचंड पूर आला. सगळीकडे पाणीच झाले. लोक आपले प्राण वाचवण्यासाठी डोंगराकडे पळू लागले. एक माणूस साधूकडे आला आणि म्हणाला, महाराज चला, नाहीतर तुम्ही बुडाल. साधू म्हणाला, मला काही होणार नाही, देव स्वतःला मला वाचवायला येईल. हो, पाणी वाढू लागले. नंतर एक नाव आली. नाववाल्याने सांगितले, महाराज लवकर बसा. पण साधू पुन्हा म्हणाला, नाही, देव येईल. थोड्या वेळाने पाणी डोक्यापर्यंत आली. आता स्वतःचे किंवा शेवटचे हेलिकॉप्टर आले. त्यांनी दोरी खाली टाकली, पण साधूने पुन्हा नकार दिला आणि शेवटी तो पाण्यात बुडाला. मृत्यूनंतर साधू देवाकडे गेला आणि म्हणाला, देवा, मी आयुष्यभर तुझी भक्ती केली, पण तू मला वाचवायला का आला नाहीस? देव हसून म्हणाले, अरे मूर्खा माणसा, मी किती वेळा आलो होतो. पहिल्यांदा माणूस बनून, दुसऱ्यांदा नाव बनून आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टर बनून, पण तू प्रत्येक वेळी मला ओळखलंच नाहीत. मित्रांनो, जीवनात देव आपल्याला खूप संधी देतो आणि आपण चमत्काराची वाट पाहत बसतो. लक्षात ठेवा, चांगल्या वेळेची वाट पाहू नका. जे करायचं आहे ते आजपासूनच आणि आत्तापासूनच सुरू करा. अलख निरंजन. आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. जे तुम्हाला करायचं आहे ते आत्ताच करा, आजच करा. आदेश, आदेश, आदेश.